गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू ई-लर्निंग प्रोग्राम. इन लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे 3 ॲप्लिकेशन आपण पाहिलेले. पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजंट अँड नॉर्मल पाहिलेले आहे. पहा, इक्वेशन ऑफ ए टँजंट कसं फाइंड करायचं, इक्वेशन ऑफ ए नॉर्मल कसं फाइंड करायचं, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन जे आहे डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर, त्यावरती काही एक्झाम्पल पाहिलेले. त्यानंतर तिसरं जे ॲप्लिकेशन पाहिलं आपण ॲप्रॉक्झिमेशनमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे जे एक्झाम्पल आहेत, एक्सपोनेन्शियल असेल, पॉवर असेल, लॉगॅरिथमिक असेल, त्यानंतर अल्जेब्रिक असेल, अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत त्या एक्झाम्पल आपण त्या अप्रॉक्झिमेशनमध्ये पाहिलेले. आता पुढचं जे ॲप्लिकेशन आहे फोर्थ नंबर, रोलेस थेरम अँड लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, तर ते आपण पुढचं जे फोर्थ ॲप्लिकेशन आहे ते पाहूया आपण. रोलेस थेरम अँड लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. सुरुवातीला आपण रोलेस थेरम पाहूया. आता रोलेस थेरमची स्टेटमेंट काय आहे पहा. अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन एफ ऑफ एक्स इफ दिलेलं जे फंक्शन आहे इफ इट इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. दिलेलं फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस असलं पाहिजे. सेकंड कंडिशन आहे ते जे फंक्शन आहे इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी. कंटिन्युअस असताना क्लोज इंटरवल आहे आणि डिफरन्शिएबल असताना ओपन इंटरवल आहे. दोन कंडिशन. त्यानंतर थर्ड कंडिशन आहे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू सेम आली पाहिजे. मग एक डायग्राम आहे बा, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, दोन डायग्राम आहेत. पहिली जी डायग्राम आहे फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्सचं कर्व दिलेलं आहे, रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे आणि ते फंक्शन कंटिन्युअस असलं पाहिजे या इंटरवलमध्ये, म्हणजेच क्लोज इंटरवल ए आणि बी मध्ये ते कंटिन्युअस असलं पाहिजे. त्यानंतर सेकंड कंडिशन जे आहे तेच फंक्शन ओपन इंटरवलमध्ये डिफरन्शिएबल असलं पाहिजे. आणि थर्ड कंडिशन जे आहे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, एला कर्ववर जो पॉईंट आहे एफ ऑफ ए, कॅपिटल ए, त्याचे कोऑर्डिनेट एफ ऑफ ए, आणि बी पॉईंटला कर्ववर जो बी पॉईंट आहे एफ ऑफ बी, त्या दोन्हींची व्हॅल्यू काय आली पाहिजे, इक्वल आली पाहिजे. तसं सेकंड डायग्राम मध्ये आहे. तर रोलेस थेरम काय सांगतो, देर एक्झिस्ट पॉइंट्स then there exists a real number c in open interval ab such that f dash c is equal to 0. मग रोलेस थेरम काय सांगतो, तर त्यामध्ये असं एक पॉइंट असणार आहे सी, रिअल नंबर असणार आहे सी ओपन इंटरवल ए बी मध्ये, की त्या पॉइंटला फंक्शन जे आहे फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 असणार आहे, एफ डॅश सी इज इक्वल टू 0. तर ही झाली रोलेस थेरमची स्टेटमेंट. आपल्याला प्रूफ नाहीये, थेरमची स्टेटमेंट लक्षात ठेवा. कुठल्या 3 कंडिशन आहेत रोलेस थेरमच्या. दिलेलं जे फंक्शन आहे ते रिअल व्हॅल्यूड फंक्शन असणार आहे आणि ते कंटिन्युअस असलं पाहिजे ऑन क्लोज इंटरवल ए बी, आणि सेकंड कंडिशन आहे ते डिफरन्शिएबल असलं पाहिजे ओपन इंटरवल ए बी, आणि थर्ड कंडिशन आहे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू इक्वल आली पाहिजे. या 3 कंडिशन जर दिलेलं फंक्शन सॅटिस्फाय करत असेल तर रोलेस थेरम काय सांगतो, देन देअर एक्झिस्ट रिअल नंबर सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी सच दॅट त्या पॉइंटला फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश सी इज इक्वल टू 0. तर ही झाली रोलेस थेरमची स्टेटमेंट. त्यानंतर आपण लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमची स्टेटमेंट पाहूया. रियल व्हॅल्यूड फंक्शन एफ ऑफ एक्स इफ इट इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. सेकंड कंडिशन आहे इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी. दोन कंडिशन सेम आहेत. रोलेस थेरम मध्ये थर्ड कंडिशन जे आहे, थर्ड कंडिशन एक्स्ट्रा आहे, आणि रोलेस थेरम मध्ये जे 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर रोलेस थेरम काय सांगतो, तर त्यामध्ये सी पॉईंट जो आहे त्या सी पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू काय असते, 0 असते. तर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये या 2
कंडिशन जर फंक्शन सॅटिस्फाय करत असेल, म्हणजेच फंक्शन जे आहे, फंक्शन हे कंटिन्युअस असलं पाहिजे क्लोज इंटरवल ए बी मध्ये, आणि त्यानंतर ते डिफरन्शिएबल असलं पाहिजे ओपन इंटरवल ए बी मध्ये. देन रोलेस थेरम काय, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो, देन देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन नंबर सी, then there exists at least one number c in open interval AB such that f dash c is equal to f of b minus f of a divided b minus e. मग हे काय आहे, f of b minus f of a काय आहे, f of b minus f of a divided by b minus a मध्ये काय आहे, तर ए पॉइंटला, स्मॉल ए पॉइंटला कर्ववर जो ए पॉइंट आहे आणि बी पॉइंटला जो कर्व कॅपिटल बी पॉइंट आहे, ते दोन पॉइंट जॉईन केल्यानंतर ए बी लाईन जी येईल त्या लाईनचा तो काय आहे, स्लोप आहे. आणि असा एक रिअल नंबर सी आहे की सी पॉइंटला कर्वला जी एक टँजंट आहे, ती टँजंट आणि ए बी लाईन हे कशा आहेत, पॅरलल आहेत. म्हणून त्या पॉइंटला फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, त्या पॉइंटला सी पॉइंटला फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कशाशी इक्वल असणार आहे, तर स्लोप ऑफ लाईन ए बी सी इक्वल असणार आहे, म्हणजे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस सी. तर ही झाली लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमची स्टेटमेंट. तर ह्या दोन थेरमच्या स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. रोलेस थेरम मध्ये कुठल्या 3 कंडिशन आहेत, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू मध्ये कुठल्या 2 कंडिशन आहेत. रोलेस थेरम काय सांगतो, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो, हे लक्षात ठेवा. तर आता यावरती काय आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झरसाइज आहे एक्झरसाइज आहे 2.3. क्वेश्चन आहे, चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोलेस थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. दिलेलं फंक्शन जे आहे ते फंक्शन रोलेस थेरमच्या ज्या कंडिशन आहेत त्या सॅटिस्फाय करते की नाही हे काय करायचं, आपल्याला चेक करायचे. तर फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3, एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 1-3. अशा टाईपचा क्वेश्चन 2 मार्कसाठी विचारू शकतात. मग सोल्युशन लिहिताना लेट किंवा हिअर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 हे जे फंक्शन आहे हे कुठल्या टाईपचं फंक्शन आहे, तर पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पॉलिनॉमियल फंक्शन हे कंटिन्युअस असते एव्हरीवेअर. म्हणून इज अ पॉलिनॉमियल फंक्शन अँड विच इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 1-3. अँड जर कंटिन्युअस असेल तर ते डिफरन्शिएबल असतं. आपण पाहिलेलं आहे कंटिन्युअस मध्ये आणि डिफरन्शिएबल मध्ये रिलेशन मध्ये. फंक्शन कंटिन्युअस असेल तर ते ऑल्सो डिफरन्शिएबल. म्हणून अँड इट इज ऑल्सो डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 1-3. कंटिन्युअस असताना क्लोज इंटरवल आहे, डिफरन्शिएबल असताना ओपन इंटरवल आहे. पहिल्या 2 कंडिशन ज्या आहेत रोलेस थेरमच्या, त्या दिलेलं जे फंक्शन आहे ते काय करतं, सॅटिस्फाय करते. आता थर्ड कंडिशन आपण चेक करूया. मग नाव एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. मग सबस्टिट्यूट करायचं एक्स इक्वल ए इक्वल टू 1. मग therefore f of 1 is equal to 1चा स्क्वेअर मायनस 4 into 1 plus 3 that is equal to 4 minus 4 is equal to 0. f of 1 ची व्हॅल्यू आली 0. तसंच f of 3 फाइंड करूया आपण. f of 3 is equal to 3 square minus 12 plus 3 is equal to 9 minus 12 plus 3 is equal to 0. 9 plus 3 12, 12 minus 12 0. म्हणजेच एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आणि एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. म्हणून काय म्हणायचं, दस ऑल कंडिशन ऑफ रोलेस थेरम आर सॅटिस्फाय. रोलेस थेरमच्या ज्या 3 कंडिशन आहेत त्या 3 कंडिशन दिलेलं फंक्शन काय करते, सॅटिस्फाय करते. अँड हेन्स रोलेस थेरम इज व्हॅलिड. तो जो रोलेस थेरम आहे तो ॲप्लिकेबल आहे. असं 2 मार्कसाठी एक्झाम्पल विचारू शकतात. असं सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस 3.
आणि x बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 to 2 पाय. आता हे फंक्शन जे आहे हे साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे, 3 आहे, त्यामध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे. मग हे फंक्शन जे आहे 3 फंक्शनचे मिळून तयार झालेले. ट्रिग्नोमेट्रिक आहे, कॉन्स्टंट आहे. मग आपण पाठीमागे पाहिलेलं आहे की साइन फंक्शन असेल, कॉस फंक्शन असेल, कॉन्स्टंट फंक्शन असेल, ते कंटिन्युअस असतं एव्हरीवेअर. म्हणून त्यांचे ॲडिशन जरी घेतली, सबस्ट्रॅक्शन जरी घेतलं तर ते काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. मग given function f of x equal to sin x minus cos x plus 3. And here sin x and cos x and 3 are continuous everywhere. 3 constant आहे, trigonometric sin आणि cos continuous असतं everywhere. म्हणून therefore f of x is continuous on close interval 0 to 2 pi. आणि जर continuous असेल ते फंक्शन and which is also differentiable. म्हणून ते काय असतं, also differentiable असणारे ओपन इंटरवल 0 to 2 पाय. आता पहिल्या 2 कंडिशन तर सॅटिस्फाय झाल्या रोलेस थेरमच्या. मग थर्ड कंडिशन चेक करूया आपण. दिलेलं फंक्शन आहे f of x इक्वल टू sin x मायनस cos x प्लस 3. मग पुट केलं x इक्वल टू 0, therefore f of 0 इक्वल टू sin 0 मायनस cos 0 प्लस 3. sin 0 ची व्हॅल्यू असते 0, cos 0 ची व्हॅल्यू असते 1. म्हणून 0 मायनस 1 प्लस 3 इज इक्वल टू 2. f ऑफ 0 ची व्हॅल्यू आली 2. तसंच x इक्वल टू 2 पाय ठेवूया. देअरफोर f ऑफ 2 पाय इज इक्वल टू साइन 2 पाय मायनस cos 2 पाय प्लस 3. साइन 2 पायची व्हॅल्यू 0, cos 2 पायची व्हॅल्यू 1. मग हे जे व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठच पाहिजे, माहीत पाहिजे. मग 0 मायनस 1 प्लस 3 दॅट इज 2. म्हणून f ऑफ 2 पायची व्हॅल्यू आली 2. मग देअरफोर f ऑफ 0 इज इक्वल टू f ऑफ 2 पाय. आणि रोलेस थेरमची जी थर्ड कंडिशन आहे ती पण काय झाली, सॅटिस्फाय झाली. अँड हेन्स ऑल द कंडिशन ऑफ रोलेस थेरम आर सॅटिस्फाईड. अँड हेन्स रोलेस थेरम इज. काही एक्झाम्पल असे असणार, पहिल्या 2 कंडिशन सॅटिस्फाय होणार परंतु थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. मग रोलेस थेरम व्हॅलिड आहे का, तर नाही. कुठली तरी एक कंडिशन जरी सॅटिस्फाय झाली नाही तर रोलेस थेरम इज नॉट व्हॅलिड म्हणायचं. या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या म्हणून रोलेस थेरम इज व्हॅलिड. आता परीक्षेला आत्ता जी बोर्डाची परीक्षा झाली त्यामध्ये 4 मार्कसाठी एक्झाम्पल विचारलेलं होतं पहा. असा क्वेश्चन 4 मार्कसाठी विचारू शकतात. व्हेरीफाय रोलेस थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. हे जे एक्झाम्पल आहे बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्कसाठी विचारलेलं आहे. तर फंक्शन आहे f ऑफ x इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 9 आणि x बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 1, 4. आता a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे 4. फंक्शन दिलेले एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 9. हे जे फंक्शन आहे हे कुठल्या टाईपचं आहे तर पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस असतात एव्हरीवेअर. म्हणून हियर f ऑफ x इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 9 इज अ पॉलिनॉमियल फंक्शन अँड विच इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 1, 4. क्लोज इंटरवल 1, 4 मध्ये ते कंटिन्युअस असणार. आणि जर कंटिन्युअस असेल तर ते इट इज ऑल्सो डिफरन्सिएबल ऑन ओपन इंटरवल 1, 4. म्हणून ते जर कंटिन्युअस असेल तर ते ऑल्सो डिफरन्सिएबल असणार ओपन इंटरवल 1, 4. पहिल्या 2 कंडिशन काय करते ते फंक्शन सॅटिस्फाय करते. मग आता थर्ड कंडिशन चेक करूया आपण. नाऊ f ऑफ x इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 9. पुट x इक्वल टू 1. याची व्हॅल्यू ठेवायची फंक्शन मध्ये. मग देअरफोर f ऑफ 1 इज इक्वल टू 1 स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 प्लस 9. दॅट इज काय 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 9 10 येईल. 10 मायनस 5 5. f ऑफ 1 ची व्हॅल्यू आली 5. तसंच पुट x इक्वल टू 4. f ऑफ 4 इज इक्वल टू 4 स्क्वेअर मायनस 20 प्लस 9. 4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 9 25.
25 minus 20 that is 5. म्हणून therefore f of 1 is equal to f of 4. म्हणजे दिलेलं जे फंक्शन आहे रोलेस थेरमच्या ज्या 3 कंडिशन आहेत त्या 3 कंडिशन काय करते सॅटिस्फाय करते. मग रोलेस पुढे लिहायचं. Thus all conditions of Rolle's theorem are satisfied. Then Rolle's theorem says that then there exists a real number C belongs to open interval 1 4 such that f dash c is equal to 0. त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. मग असा आपल्याला सी नंबर जो आहे तो नंबर फाइंड करायचा आहे. मग दिलेलं फंक्शन जे आहे फंक्शन घेतलं एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 9. आपल्याला एफ डॅश सी इक्वल टू 0 दाखवायचे. मग दिलेलं फंक्शन जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल टू 2x मायनस 5 एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 9 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून 2x मायनस 5. परंतु आपल्याला एफ डॅश सी पाहिजे. मग इथे एफ डॅश एक्स आहे रिप्लेस एक्स बाय सी. देअरफॉर एफ डॅश सी इज इक्वल टू ट्वाइस सी मायनस 5. परंतु एफ डॅश सी आपल्याला 0 दिलेला आहे बट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. मग देअरफॉर ट्वाइस सी मायनस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर सी इज इक्वल टू 5/2. यावरून सी सिम्प्लिफाय करा. सी ची व्हॅल्यू येईल 5/2 आणि आता ही 5/2 हा जो इंटरवल आहे ओपन इंटरवल 1 4 त्यामध्ये येते का नाही हे पाहायचं आपल्याला. 5/2 म्हणजे 2.5. आता 2.5 ओपन इंटरवल 1 4 मध्ये येणार आहे म्हणून लिहायचं सी इज इक्वल टू 2/5 बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 1 4 अँड हेन्स रोलेस थेरम इज व्हेरीफाईड. असं व्यवस्थित तुम्ही जर आन्सर लिहिलं तर 4 मार्कला जर एक्झाम्पल विचारलेलं असेल तर 4 मार्क मिळणार पहा. असं व्यवस्थित लिहायचं. त्यानंतर आपण लॅग्रांजेस वरती एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन आहे व्हेरीफाय लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. एफ ऑफ एक्स इक्वल टू फंक्शन आहे एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 3 आणि एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 4. आता फंक्शन दिलेलं आहे दिलेलं फंक्शन लिहिलं. मग हिअर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 3. हे 3 फॅक्टर जे आहे त्यांचं जर मल्टिफिकेशन आपण घेतलं तर एफ ऑफ एक्स येईल एक्स क्यूब मायनस 6 एक्स स्क्वेअर प्लस 11 एक्स मायनस 6. आता हे जे फंक्शन आहे हे कुठल्या टाईपचं आहे तर हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे आणि पॉलिनॉमियल फंक्शन आपल्याला माहिती आहे ते काय असतात कंटिन्युअस असतात एव्हरीवेअर. म्हणून इज पॉलिनॉमियल फंक्शन अँड विच इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 0 4. जर ते कंटिन्युअस असेल तर ते काय असतं ऑल्सो डिफरन्शिएबल and also it is differentiable on open interval 0 4. आता या लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमच्या ज्या 2 कंडिशन आहेत त्या 2 कंडिशन दिलेलं फंक्शन काय करते सॅटिस्फाय करते. मग पुढे लिहायचं दस ऑल कंडिशन ऑफ LMVT म्हणजे दॅट इज लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम सॅटिस्फाय देन लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो देन देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट 1 पॉइंट सी किंवा ॲट लिस्ट 1 नंबर सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 4 सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बी मायनस ए. म्हणजेच आपल्याला त्याला इक्वेशन नंबर 1 लिहायचं. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू फाइंड करायची एफ ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड करायची एफ डॅश सी ची व्हॅल्यू फाइंड करायची बी मायनस ए घ्यायचं आणि याच्यामध्ये इक्वेशन 1 मध्ये ठेवलं की आपल्याला सी ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर सुरुवातीला आपण काय करूया दिलेलं फंक्शन घेऊया एफ ऑफ बी एफ ऑफ ए फाइंड करूया. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 3.
a इक्वल टू 0, b इक्वल टू 4. मग put x इक्वल टू 0. Therefore f of 0 is equal to 0 minus 1 into 0 minus 2 into 0 minus 3 is equal to minus 6. f of 0 ची व्हॅल्यू आली -6. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. आता अगेन पुट x इक्वल टू 4. Therefore f of 4 is equal to 4 minus 1 into 4 minus 2 into 4 minus 3. That is 3 into 2 into 1, that is 6. It's equation number 3. Now f of x equal to आपण मल्टिप्लिकेशन घेतलेले ते 3 नंबरचं फॅक्टरचं, मग एक पॉलिनॉमियल मिळालेले ते f of x इक्वल टू घेतलं x³ minus 6x² plus 11x minus 6. आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर f of x चा डेरिव्हेटिव्ह येईल f dash x, x³ चा डेरिव्हेटिव्ह येईल 3x², जी पॉवर आहे ती मल्टिप्लाय होईल, त्या पॉवर मधून 1 काय होईल, सबस्ट्रॅक्ट होईल, म्हणून 3x² मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, 2 into 6 that is 12, minus 12x plus x चा डेरिव्हेटिव्ह 1 that is 11 आणि 6 कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता ही f dash x आला, परंतु आपल्याला f dash c पाहिजे, मग रिप्लेस x by c. Therefore f dash c is equal to 3c square minus 12c plus 11. f dash c मिळालं, याला इक्वेशन नंबर लिहिलं 4. आता इक्वेशन 2, 3, 4 कशामध्ये ठेवायचं, इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. मग पुट इक्वेशन 2, 3, 4 इन इक्वेशन 1, देन वी गेट. आता इक्वेशन 1 मध्ये जर ठेवलं तर f dash c ची व्हॅल्यू आहे 3c square minus 12c plus 11 is equal to 6 आणि f of a ची व्हॅल्यू किंवा f of 0 ची व्हॅल्यू आली -6, मायनस मायनस प्लस होईल, 6 plus 6 डिवाइड 4 minus 0. 6 plus 6 येईल 12, 12 divide 4 that is येईल 3. मग therefore 3c square minus 12c plus 11 is equal to 3. हा 3 जर आपण लेफ्ट साइडला घेतला तर तो मायनस होईल. therefore 3c square minus 12c plus 11 minus 3 is equal to 0. आणि 11 minus 3 is equal to 8 येईल. मग therefore 3c square minus 12c plus 8 is equal to 0. आता हे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. या क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर फाइंड करायचे. बाय फॅक्टर पडत असतील तर फॅक्टर फाइंड करा, नसतील पडत तर तो फॉर्म्युला जो आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. हा जो फॉर्म्युला आहे तो आता इथे सी मध्ये आहे म्हणून इथे कॅपिटल सी घेतला आपण. therefore b ची व्हॅल्यू -12, a ची व्हॅल्यू 3, c ची व्हॅल्यू 8. हा c आणि हा c वेगळा आहे, लक्षात ठेवा. therefore सबस्टिट्यूट केले. therefore c इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होईल 12 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअरचा b चा स्क्वेअर येईल 144. यांचं मल्टिप्लिकेशन 4ac चं मल्टिप्लिकेशन येईल -132 डिवाइड बाय 3 into 2 that is 6. आता 142 minus 32 यांचं जर सबस्ट्रॅक्शन घेतलं तर ते आलं 12. म्हणून c इज इक्वल टू 12 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 12 अपॉन 6. आता काय 12 कसं लिहिता येईल, त्याचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे, म्हणजे 4 into 3 लिहिता येईल, 4चं स्क्वेअर रूट निघेल. म्हणून c इज इक्वल टू 12 प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट आलं 2 into √3 अपॉन 6. आता न्यूमरेटर मधून आपल्याला 2 कॉमन घेता येईल. जर 2 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल 6 प्लस मायनस √3 अपॉन 6. या 2 ने भाग घालायला 6 ला, म्हणजे c इज इक्वल टू 6 प्लस मायनस √3 अपॉन 3. आता ही दोन व्हॅल्यू आहेत पहा, एकदा प्लस घेतली तर फर्स्ट व्हॅल्यू मिळेल, मायनस घेतली तर सेकंड व्हॅल्यू मिळेल. आता या दोन व्हॅल्यू या इंटरवल मध्ये येतात की नाही आपल्याला चेक करायचे. तर पहिलं प्लस घेतलं 6 प्लस स्क्वेअर रूट ऑफ √3, आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 4चं स्क्वेअर रूट माहिती 2,
मग √3चं स्क्वेअर रूट काय येईल, तर 1 पॉईंट समथिंग येईल आणि 1 + 1 पॉईंट समथिंग म्हणजे 7 पॉईंट समथिंग येईल आणि 7 डिवाइड 3 दॅट इज 2 पॉईंट समथिंग येईल आणि 2 पॉईंट समथिंग या इंटरवलमध्ये येईल 0 to 4 मध्ये, म्हणून प्लस घेतलं ते येते. आता मायनस घेऊन पाहूया. 6 - 1 पॉईंट समथिंग दॅट इज 6 - 1 पॉईंट समथिंग म्हणजे 5 पॉईंट समथिंग येईल आणि 5 डिवाइड 3 दॅट इज 1 पॉईंट समथिंग येईल आणि 1 पॉईंट समथिंग म्हणजे या इंटरवलमध्ये येते बा. म्हणून C is equal to 6 ± √3/2 belongs to open interval 0 to 4 असं शेवटी लिहायचं. and hence Lagrange's mean value theorem is verified. असंही एक्झाम्पल परीक्षेला 4 मार्क्ससाठी विचारू शकतात. मग लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थिअरम आणि रोलेस थिअरम यावरती आपण काही एक्झाम्पल पाहिले. म्हणजे हे जे ॲप्लिकेशन आहे 4th नंबर, तर 4th नंबरवरती काही एक्झाम्पल आहेत, पुस्तकमध्ये पण एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल सोडवा. आता आपण थांबू इथे. पुढच्या तासाला पुढचं जे ॲप्लिकेशन आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन ते पाहूया. थांबू इथे. थँक्यू.